नमस्कार. तर NCISMच्या संहिता अध्ययन 2च्या सिलेबस कॉपीनुसार चरक सूत्रस्थान 24 विधी शोणिते अध्याय याच्या नोट्स आज आपण पाहणार आहोत. तर या टॉपिकवर MCQ, SAQ व LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर विधी शोणिते अध्यायाच्या अंडर आपल्याला रक्तप्राधान्यता, रक्तदुष्टीची कारणे, रक्तदुष्टीजन्य रोग, रक्तदुष्टीची चिकित्सा, त्यानंतर रक्तमोक्षण, वातादी दोष दूषित कारणे, त्याच्यानंतर आपल्याला मद, मूर्छ व संन्यास हे सगळे पॉईंट्स पाहायचे आहेत. तर त्याच्या नोट्स आज आपण पाहूया. तर विधी शोणिते अध्याय. रक्त हे जीवनाचा आधार आहे. प्राण रक्ताच्या योग्य स्थितीवर अवलंबून असतो. रक्ताचे विकार व त्यांच्यापासून होणाऱ्या उपद्रवांची चिकित्सा या अध्यायात वर्णन केलेली आहे. विधीपूर्वक आहार विहारानेच विशुद्ध रक्त निर्माण होऊन ते शरीर पोषण करते. विशुद्ध रक्त प्राण्याला बल, वर्ण, सुख व दीर्घायू संपन्न करते. आता रक्तदुष्टीची कारणे. त्यामध्ये अतितीक्ष्ण मद्यपान, अन्य मादक द्रव्यांचं सेवन, अतिलवण, क्षार, अम्ल, कटुरस द्रव्य सेवन, कुलित, उडीद, पावटा, तीळ तेल अतिसेवन, हिरव्या पालेभाज्या अतिसेवन, त्यानंतर जलचर, अनुप व बिलेशय प्राणीमांस अतिसेवन, दही, कांजी, दह्याचे पाणी, सिरका, सुरा सेवन, संयोगविरुद्ध, संस्कार विरुद्ध, देश विरुद्ध, काल विरुद्ध, मात्रा विरुद्ध आहार, सडके, कुचके, दुर्गंधयुक्त पदार्थ, त्यानंतर स्निग्ध गुरू पदार्थ खाऊन दिवसा झोपणे, अधिक मात्रामध्ये भोजन करणे, अधिक श्रम, व्यायाम, शारीरिक किंवा मानसिक संताप, अजीर्ण, पित्त प्रकोपक स्वभाव आणि उचित समयी रक्तमोक्षण न केल्याने रक्तदुष्टी उत्पन्न होते. ही तर झाली रक्तदुष्टीची कारणे. आता रक्तदुष्टीजन्य रोग म्हणजे रक्तदुष्ट झाल्यावर कोणते व्याधी उत्पन्न होतात. तर रक्त शोधन केले नाही तर खालील रोग उत्पन्न होतात. याचा एक छोटासा श्लोक आहे. विदाहश्च अन्नपानस्य तिक्तो अम्लोदीकरणक्लम क्रोध प्रच्युरता बुद्धे सम्मोह लवनास्यता. या त्या श्लोकच्या सुरुवातीच्या 2 लाईन. श्लोक खूप मोठा आहे. त्यामध्ये व्याधी, मुखपाक, डोळे लाल होणे, नाकातून व तोंडातून दुर्गंध येणे, गुल्म, विसर्प, विद्रदी, रक्तपित्त, रक्तमेह, प्रदर, वातरक्त विवर्णता, अग्निमांद्य, पिपासा, अंग जड होणे, अरुची, दौर्बल्य, डोकेदुखी, कंप, स्वरनाश, तंद्रा, अतिनिद्रा, कंडू, कोट, पीडका, थकवा, कुष्ठ आणि खूप घाम येणे. त्यानंतर रक्तज रोगांचे चिकित्सासूत्र. ह्याचा श्लोक. कुर्यात शोणित रोगेषु रक्तपित्त हरिक्रियाम विरेकम उपवासम च स्त्रावनम शोणितस्यच. रक्तज रोगांमध्ये रक्तपित्ताप्रमाणे चिकित्सा करावी. रक्ताच्या विकृतीनुसार विरेचन, उपवास व रक्तमोक्षण करावे. रक्तमोक्षण करताना व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक बल, दोष दूषित रक्तस्थान इत्यादींचा विचार करावा आणि स्त्रावामध्ये शुद्ध रक्त येईपर्यंत स्त्रावन करावे. त्याची मात्रा. रोग्यामध्ये 1 प्रस्थ, मध्यम बला व्यक्तीमध्ये अर्धा प्रस्थ आणि अल्पबल रुग्णामध्ये 1 कुडव. तर त्यानंतर जळवांद्वारा रक्तमोक्षण करताना जेव्हा शुद्ध रक्त चोखेल तेव्हा आपल्याला वेदना होऊ लागतात, तेव्हा ते रक्तमोक्षण थांबवावे. 1 ठिकाणी असेल तर शृंग, जलौका, तुंबी, आलाबू यांचा वापर करावा आणि सर्वांग असेल तर सिरावेद करावे. त्यानंतर वातादी दोषदूषित रक्तांची लक्षणं. त्याचा श्लोक. अरुणाभम भवेद वातादम विषदम फेनिलम तनु पित्तात पीतासीतम रक्तम स्यात अतिओष्ण चिरेचनच. तुमचे जर श्लोक पाठ होत असतील तर श्लोक पाठांतर करा, नाहीतर काहींचे तुम्ही डायरेक्ट मराठीमध्ये एक्सप्लेनेशन लक्षात ठेवा. वातदूषित रक्त. त्यामध्ये विटेप्रमाणे काळपट तांबडे, विषद फेसयुक्त आणि पातळ. पित्तदूषित रक्त. पिवळसर, काळे, उष्णतेमुळे उशिराने स्कंदित होते. आणि कफदूषित रक्त. पिवळसर पांढऱ्या वर्णाचे, पिच्छिल व धागे असणारे आणि घट्ट असते. शुद्ध रक्ताचे लक्षण. ह्याचा श्लोक इम्पॉर्टंट आहे. तपनीय इंद्रगोपाबम पद्मालक्तकसन्निभम गुंजाफलम सवर्णम च विशुद्धम विद्धि शोणितम. त्याचा अर्थ असा की शुद्ध रक्त हे तप्त सोन्याप्रमाणे, इंद्रगोप किड्यासारखे कांतीयुक्त, लाल कमळप्रमाणे चमकदार आणि गुंजाफलाप्रमाणे लाल भडक असते. त्यानंतर शुद्ध रक्तयुक्त पुरुष. त्याचा श्लोक. प्रसन्न वर्ण इंद्रियम इंद्रियार्थ निच्छन्तम व्यहत प्रक्तुवेगम सुखान्वितम पृष्टिबलोत्पन्नम विशुद्ध रक्त पुरुषम वदंती. म्हणजेच शरीराचा वर्ण प्रसन्न असणारा, इंद्रिय प्रसन्न, इंद्रिय विषय ग्रहण करण्यास तत्पर, पचनशक्ती चांगली, आरोग्य संपन्न व धष्टपुष्ट व बलवान शरीर असे व्यक्ती शुद्ध रक्तयुक्त पुरुष असतात. त्यानंतर या अध्यायामध्ये मद, मूर्छा व संन्यास याचं वर्णन केलेलं आहे. सुरुवातीला कॉमन संप्राप्ती पाहूया. मलिन आहार सेवन करणारे व रजोमहूर्तम रजवतम गुण वाढलेले हे हेतू. यामध्ये अशा व्यक्तींमध्ये वात, पित्त, कफ दोष प्रकोपित होतात. त्यामुळे रसवाही, रक्तवाही व संज्ञावाही स्रोतसात अवरोध उत्पन्न होतो आणि ते तिथे स्थिर होऊन मद, मूर्छा व संन्यास निर्माण करतात. तर याची सिक्वेन्स अशी की संन्यास इज ग्रेटर दॅन मूर्छा इज ग्रेटर दॅन मद. तर मग निदान, लक्षण आणि उपचार कठीणता अशी या प्रमाणात वाढत जाते. आता पहिला आहे मद.
त्याची संप्राप्ती प्रकोपित वात पित्त कफ दोष दुर्बल मनात प्रवेश करतात. यामुळे मनाला क्षुब्ध करून संज्ञा संमोहित करतात किंवा चेतना नष्ट करतो आणि मग मदरोग उत्पन्न होतो. मदाचे 4 प्रकार सांगितले आहेत: वातज, पित्तज, कफज आणि सन्निपातज. तर वातज मद, त्याचा श्लोक सांगितला आहे, ते श्लोकनुसार तुम्ही शब्द लक्षात ठेवा. इथे मी फक्त तुम्हाला मराठीत अर्थ सांगणार आहे. वातज मदामध्ये अस्पष्ट, थांबून थांबून भरभर बोलणारा, त्यानंतर हालचालींमध्ये अस्थिरता, लटपटपणा, त्यानंतर आकृती वृक्ष, श्याव आणि अरुण वर्णाची. त्यानंतर पित्तज मदामध्ये क्रोधयुक्त, कठोर बोलणारा, आकृती रक्त किंवा पित्त किंवा कृष्ण वर्णाची. कफज मदामध्ये असंबंध व कमी बोलणारा, तंद्रा, आळस असणारा, शरीर पांढरे पिवळसर व सदैव चिंतित. आणि सन्निपातज मदामध्ये वेगाने निर्माण होतो व शांतही शीघ्रतेने होतो. त्यानंतर मूर्छा. वातज मूर्छा, रोग्याला आकाशात निळ्या काळ्या अथवा अरुण रंग दिसतो. त्यानंतर अंधारात जात आहे असं वाटून तो बेशुद्ध होतो. शरीर कापते, अंग दुखते, हृदयप्रवेशी वेदना होतात. त्यानंतर शरीर कृशता, शरीर रंग श्याव व अरुण वर्णाचा होतो. पित्तज मूर्छामध्ये आकाशाचा रंग लाल, हिरवा व पिवळा दिसतो. घाम येऊन शुद्धीवर येतो. तहान खूप लागते. शरीर उष्मा वाढतो. डोळे लाल पिवळे दिसतात. पातळ मलप्रवृत्ती होते आणि शरीर वर्ण हा पिवळा होतो. तसंच कफज मूर्छामध्ये आकाश काळ्या ढगाने झाकले आहे व नंतर तो मूर्छित होतो. उशिराने सावधान व शुद्धीवर येतो. त्यानंतर अंग जड वाटते. तोंडातून वारंवार पाणी येते. तर हे होते कफज मूर्छाचे लक्षणं. त्यानंतर संन्यास. याची संप्राप्ती सुरुवातीला शरीरात दोष अतिप्रकोपित होतात. त्यामुळे वाणी, शरीर आणि मन यांच्या क्रिया थांबतात. प्राणयात्यांचा आश्रय घेऊन तेथे ते संशय करतात. मनुष्याला मूर्छित करतो. मनुष्य संन्यासग्रस्त होतो. त्यानंतर तत्काळ फळ देणारी चिकित्सा ताबडतोब केली नाही तर रोगी जीवन गमावतो. त्यानंतर संन्यासाची चिकित्सा: तीक्ष्ण अंजन, तीक्ष्ण अवपीडन, धूम, प्रदमन, नकाच्या आत सुईने टोचणे म्हणजेच सूचिबिस्तोदनम, शरीरावर सुया टोचणे, नख तोडणे, चटका देणे, दंतदर्शन, लुंचन आणि केश लोमना. त्यानंतर संज्ञाजनन उपाय: तीक्ष्ण मद्य व त्रिकटू. त्यानंतर रोगाच्या तोंडात वारंवार घालावे. मातुलुंगा रसात सुंठ चूर्ण मिसळून रोग्याच्या तोंडात सोडावे किंवा मद्य आणि आंबट कांजीत सौरवचल, हिंग, पिंपळी चूर्ण मिसळून द्यावे. औषधी उपचारांमध्ये पानीय कल्याण घृत, महातिक्त घृत, त्रिफळा प्रयोग, तूप, मध व साखर, शिलाजित प्रयोग, दुधाबरोबर पिंपळी चूर्ण तसेच दुधाबरोबर चित्रक चूर्ण प्रयोग. तर या होत्या चरक सूत्रस्थान 24 विधिशोनी त्या अध्यायाच्या नोट्स. तर यामध्ये जे पॉईंट्स कवर झालेले नाहीत ते तुम्ही संहितामधून एकदा वाचून घ्या. बऱ्यापैकी मस्ट टू नोचे पॉईंट्स हे कवर केलेले आहेत. काही राहिले असले तर तुम्ही बुकमध्ये पाहून घ्या. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अध्यायासोबत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.